नमस्कार मंडळी. राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करताच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्यास्थितीत नाशिक जिल्ह्यात उज्ज्वला योजनेत पात्र ठरलेल्या 2,41,622 लाभार्थी महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. लाडक्या बहिणीचा संसारचा गाडा सुरळीत चालावा यासाठी महिलांना 1,500 रुपये देण्याचा निर्णय घेताना बहिणीचे स्वयंपाकाचे बजेट कोलमडू नये यासाठी अन्नपूर्णा योजनेचा निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार राज्यातील 52,16,412 परिवारातील महिलांना वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत. गॅस सिलेंडर योजनेचा उद्देश काय आहे तर मुख्यमंत्री गॅस सिलेंडर योजनेमुळे दारिद्र्यरेषेखाली जाणाऱ्या महिलांना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत होणार आहे. राज्यातील सुमारे 1.5 लाख परिवारांमधील लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ होईल असा प्रशासनाचा अंदाज आहे. या योजनेचे नियम व अटी शर्ती काय आहेत तर मुख्यमंत्री गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदार महिलांचे वय हे 21 ते 65 दरम्यान असणे आवश्यक आहे. दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. एकाच कुटुंबातील एकाच महिलांना गॅस सिलेंडर योजनेचा लाभ होईल. 1 जुलै 2024 नंतर नवीन कनेक्शन रेशन कार्ड धारक महिलांना या योजनेचा लाभ होणार नाही. वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये असणाऱ्या कुटुंबातील महिला सदस्यांनाच या योजनेचा लाभ होणार आहे. पात्र लाभार्थी महिलेचे आधार कार्ड लिंक केलेले असावे. ज्या परिवाराकडे 14.2 किलोचे घरगुती गॅस सिलेंडरची जोडणी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत ते आपण जाणून घेऊया. आधार कार्ड झेरॉक्स, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वयोगटाचा दाखला, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचा फोटो या प्रकारे या योजनेचे कागदपत्र आहेत. आपण ह्या व्हिडिओच्या मधून अटी शर्ती, कागदपत्र आणि योजनेचा उद्देश हे जाणून घेतला आहे. तर तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि सरकारी योजना संदर्भाच्या नवनवीन अपडेटसाठी आपलं यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे.